वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्तर रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा भव्य मेळावा आणि पक्षप्रवेशाचा दिमागदार कार्यक्रम संपन्न झाला, त्याबद्दलची ही बातमी आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आता बातमी सविस्तर। वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे जाहीर पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत केले। 29 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी खेड तालुका अध्यक्ष संतोष कापसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। उत्तर रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्ष पदावर रश्मी तांबे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या दापोली व गुहागर तालुक्याच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांनी जाहीर केल्या। यावेळी सादिक भाई काझी, सुदर्शन सपकाळ, गौतम गमरे, काका जोशी, मधुकर मर्चंडे, राजेश मर्चंडे, शाहीर खेरटकर यांच्यासह असंख्य स्त्रिया आणि पुरुष कार्यकर्ते या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वेसर्वा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरीक्षकपदी अलीकडेच डॉक्टर सुशीम सपकाळ यांची नियुक्ती केलेली आहे। डॉक्टर सुशीम सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या संघटन बांधणीकडे प्रामुख्याने विशेष लक्ष दिलेले असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने वंचित बहुजन आघाडीचे व्यापक कार्यक्रम पार पडत आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात स्थानिक जनतेचा प्रतिसादही मिळत आहे। असाच हा कार्यक्रम 29 ऑक्टोबर 2025 रोजी खेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पक्षाचे निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि ह्या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या संख्येने स्त्रिया आणि पुरुष उपस्थित होते। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दिमागदार पार पडला आणि या सर्व कार्यकर्त्यांचं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांनी स्वागत केलं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। अशा पद्धतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग वंचित बहुजन आघाडी जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष बांधणीचा झंझावात अशा पद्धतीने सुरू झालेला आहे। संघटन कौशल्य असलेले डॉक्टर सुशीम सपकाळ यांची ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या दोन्ही जिल्ह्याच्या संघटन बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अलीकडेच
पक्ष नेतृत्वाची अर्थात निरीक्षक पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे आणि ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक वंचित बहुजन आघाडी डॉक्टर सुशीम सपकाळ हे समर्थपणे जिल्हा दौरे करून वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष बांधणीसाठी त्यांनी झोकून देऊन आपल्या कार्याला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे कोकणात वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून पक्षनिरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।